असेल त्या बाबतीमध्ये चर्चा होऊ शकेल. कल्याण डोंबिवली महापालिकेला 6 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवे कारभारी मिळाले आहेत. महापौरपदी शिवसेनेचे ॲडव्होकेट हर्षाली थविल चौधरी तर उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा करताच सभागृहामध्ये टाळ्यांच्या कडकडाटात नव्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकही उपस्थित होते. कल्याण डोंबिवलीला 6 वर्षांनंतर पूर्णवेळ महापौर मिळाल्यानं आता शहराच्या रखडलेल्या विकास कामांना गती मिळेल अशी आशा नागरिक व्यक्त करतात. अशा शहराची कामं जी स्थगित होती ती कामांना मी मार्गी लावण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. ती कामं नक्कीच मार्गी लागतील. आज मेट्रोचं काम कुठेतरी आज बिर्ला कॉलेजपर्यंत आलेलं आहे, तुम्हाला कुठेतरी पुढे घेऊन जायचं आहे, जिथं टिटवाळा परिसरपर्यंत, जिथून मी अप्रभाग क्षेत्रातून आहे तिथे. आणि त्यानंतर मोठे आपले प्रोजेक्ट्स आहेत, जे स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट आहे तोही मला कुठेतरी नव्याने परत चालू करावा लागेल. जो स्थगित झाला तर तोही नव्याने चालू करावा लागेल. आरोग्यावरती माझा जास्त भर असणार आहे. घनकचरा विभागावरती जास्त भर असणार आहे. कुठेतरी घनकचऱ्याचा जो प्रॉब्लेम आहे तो कुठेतरी सॉल्व्ह झाला पाहिजे. त्यासाठी मी नवीन प्रोजेक्ट्स नक्कीच आणण्याचा प्रयत्न करेन. तिकडे मीरा भाईंदर महापालिकेमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक अत्यंत नाट्यमय रीतीने पार पडली. एकीकडे महापालिकेबाहेर मराठी महापौर सभा या मागणीसाठी आंदोलन सुरू असताना सभागृहात मात्र भाजपच्या डिंपल मेहता यांची महापौरपदी निवड झाली आहे. मीरा भाईंदरच्या महापौरपदी मराठी चेहरा असावा या मागणीकरता मराठी एकीकरण समिती, मनसे, ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आणि जोरदार आंदोलनही केलं. हा मोर्चा महापालिकेवर धडकण्याआधीच पोलिसांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांचं निवेदन स्वीकारलं. दरम्यान मराठी महापौर या मुद्द्यावरनं तापलेलं वातावरण आगामी काळात कोणतं वळण घेत आहे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान आंदोलनावरून मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी एकीकरण समितीवरच टीका केली आहे. सरनाईकांच्या टीकेवर मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी पलटवार केला. आमचे जवळजवळ 28 उमेदवार आणि त्यातही बहुसंख्य मराठी उमेदवार हे मराठी एकीकरण समितीने उभाटा आणि मनसेला दिलेल्या बळामुळे पडलेले आहेत. त्यामुळे त्यावेळेस जर त्यांनी ही भूमिका घेतली असती तर आज वेगळे चित्र शहरामध्ये निर्माण झालं असतं. परंतु एखाद्या राजकीय पक्षाला फायदा होण्यासाठी हा प्रयत्न चाललाय. उद्या असंही ते बोलतील. आता प्रताप सरनाईक साहेब म्हणतात की आम्ही त्यांच्यासोबत नाही आहोत. नक्की आम्हाला ठरवू दे ना आम्ही कोणत्या सोबत आहोत. अहो, ज्या मेहताने तुमच्यावर शिंतोडे उडवले, वाटेल ते शब्दप्रयोग केला, त्या मेहताच्या विरोधातली ही लढाई तुम्ही आमच्या सोबत येऊन लढली पाहिजे. तुमचं राजकीय गणित चुकलं याची तुम्ही कबुली का मानत नाही आहेत? कुठेतरी सत्तेमध्ये एकत्र आहेत म्हणून त्यांना ते बोलता येत नाही, म्हणून आता कुठेतरी खापर फोडायचं तर मराठी एकीकरण समितीवर फोडायचं. जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्यामुळे बीजेपी जिंकली तर तुम्ही आम्हाला एवढा मोठेपणा देताय. मीरा भाईंदर महापौरपदी डिंपल मेहता विराजमान झाल्यानंतर दीपक केसरकर यांनी भाजपला घरचा आहेर दिलाय. मुंबईचा महापौर मराठी असणार यात शंका नाही अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. मराठीच्या मुद्द्यावर तर महापौर मराठी असावा ही सर्वसाधारणपणे भावना आहे. भाजपने तसंच जाहीर केलेलं होतं, आमच्या पक्षाने तसंच जाहीर केलेलं आहे. आणि राष्ट्रवादीचे खरं तर कुठेही महापौर नाही आहेत, परंतु त्यांनी स्वतः तशी भूमिका जाहीर केलेली होती आणि त्याच्यामुळे मराठी महापौर असावा. परंतु हा विशेष प्रश्न मुंबईच्या संदर्भात आहे, कारण मुंबईची तुलना ही मीरा भाईंदरशी करता येणार नाही. ती एक छोटीशी महापालिका आहे. तर मुंबईचा महापौर हा निश्चितपणे मराठी असेल याची मला खात्री आहे. तिकडे सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपचे नगरसेवक विनायक कोंड्याल यांची वर्णी लागली. आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी असलेले विनायक कोंड्याल यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत. भाजपने कोंड्याल यांना महापौर पदासाठी निवडलेलं आहे. 6 फेब्रुवारीला औपचारिकता म्हणून निवडणूक पार पडेल. दरम्यान यंदा सोलापूर पालिकेचं महापौरपद सर्वसाधारण गटाकरता खुलं होतं. त्यामुळे मराठा समाजाला महापौर म्हणून संधी देण्यात यावी अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत होती. मराठा समाजाचे नेते आणि ज्येष्ठ नगरसेवक अनंत जाधव यांचं नाव चर्चेत होतं. मात्र कोंड्याल यांना संधी मिळाली नाही. जाधव यांनी देखील गळाभेट घेत त्यांना मग शुभेच्छा दिल्या. महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपकडून एकमेव महापौर पदासाठी अर्ज विनायक कोंड्याल यांचा अर्ज दाखल करण्यात आला. खरं तर सोलापूर महानगरपालिकेत सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा विक्रम आपण केला होता आणि आता महापौर पदासाठी देखील अर्ज दाखल केला आहे. काय भावना आहेत पहिल्यांदा? जे सोलापूरकरांना जे गरजेचं आहे, पाण्याचा विषय असेल, उड्डाणपुलाचा विषय असेल, विमानतळाचा विषय असेल, IT पार्कचा विषय असेल व मूलभूत सुविधा जी आहे सोलापूरवासियांची ही मी प्रामाणिकपणे पूर्ण करायचं या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. खरं तर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गटातटाच्या राजकारणाची मोठी चर्चा झाली भाजपमध्ये. एक मोठं आव्हान असणार आहे महापालिकेच्या सभागृहामध्ये या सगळ्या नगरसेवकांना सोबत घेऊन जाताना कशा पद्धतीनं ती सांभाळणार? भारतीय जनता पार्टी हे शिस्त पद्धतीचा पक्ष आहे आणि आमच्यात कुठलीही गटतट नाहीत. आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत.
विनायक कोंडियाल यांनी देखील महापौर पदासाठीचं निवड झाल्यानंतर जे विजन असणार आहे सोलापूरचं ते देखील या निमित्तानं स्पष्ट केलं आहे. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. मुंबईतल्या प्रसिद्ध